नमस्कार मंडळी, उठलोय सकाळी. आता फ्रेश झालो. फ्रेश म्हणजे अजून एवढं नाही. दुपारी जाऊन डायरेक्ट आंघोळ करू, कारण का इकडे एवढं हे सोय नाही. दुपारी तिकडे गेल्यानंतर दुपारचा जो आपला नाश्ताचा किंवा जेवणाचा होल्ड असतो तिथे जाऊन आपण फ्रेश होतो एकदम. तर दाखवतो तुम्हाला. चला इकडे बघा, सर्वजण आता उठता येते एक एक करू. तर इकडे बघतोय सकाळी आपण उठलं आणि आपली मंडई बघायची. इकडे बघा मस्त वेगळी कसं कागद वगैरे गुंडळत आहेत. आपण ज्या कागदावर झोपले तेव्हा हे बघा, एक नंबर भारी. सकाळ सकाळ काम चालू आहे मस्त वेगळी. आम्ही झोपलो होतो. इकडे बघा अनिकेत, त्या आता इकडे आरती चालू आहे. इकडे बघतोय आपण अर्धे उठले तर अर्धे उठायचे आहेत. सर्वजण तयार होत आहेत. म्हणजेच आपला तर इथे नाश्त्याचा होल्ड आहे तिकडे जाऊ आपण, आणि नंतर जेवणाचा वगैरे होल्ड आहे तिकडे पोहोचू. तर बघूया, इकडे आरती वगैरे चालू आहे. सकाळची आरती चालू होती. इकडे बघतोय आपण आता आपली पालखी उठलेली आहे. सकाळ झाले. इकडं काही काही नाश्ता करत आहेत आणि आपली पालखी उठलेली आहे इकडे. इकडे बघा, तर इकडे बघतोय आपण एकदा आपण कसारा घाट सोडला. कसारा घाटाच्या आधीपासूनच किंवा कसारा घाटाच्या पुढे आल्यानंतर इकडे आपल्या जागोजागी शेती वगैरे बघायला मिळते. इकडे सुद्धा ट्रॅक्टर वगैरे फिरवून झालं आहे. वेगवेगळी पिकं घेतात इकडे लोक, म्हणजेच मेहनत खूप करतात. बघायला तर गहू, कोबी, आतापर्यंत टोमॅटो वगैरे असे खूप काही बघितले मी इकडे, म्हणजे लावले होते. इथे सुद्धा काहीतरी लावलं आहे. हे हिरवगार तुम्हाला दिसत असेल, ते सुद्धा काहीतरी लावलं आहे. तर इकडे आल्यानंतर लोक शेती खूप मोठ्या प्रमाणात करतात आणि पीकसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात येतात, आणि ते पीक घेतल्यानंतर मग मार्केटला वगैरे नेतात. इकडे बघा, इथे काहीतरी लावलं आहे. इकडे आल्यानंतर वेगवेगळे जे आपल्याला वेगवेगळे आपण खायच्या पद्धती असतात ते वेगवेगळे इकडे बघायला मिळतात, पण नाव नाही माहिती नक्की झाड कोणतं आहे कोणतं नाही ते. चला जाऊया आपण आता. मला मगाशी बोललो इकडे बघा, आपल्याला आय थिंक कोबी असावी. इकडे बघा, अजून कांदा वगैरे कोबीचं दिसत नाही ह्याच्यामध्ये. पाठीकडे आपण बघितले तर खूप कांदे वगैरे होते. आणि इकडे बघा समोर दिसते तुम्हाला सफेद सफेद हा पूर्ण गहू आहे. इकडे बघा अर्धी मंडई इकडे झोपले सुद्धा. चला जाऊया. इकडे बघतो आपण आपल्या नाश्त्याच्या होलवर आलो. आता आपली पालखी आली नाश्त्याच्या होलवर. इकडे बघा, इकडे बघतोय आपण इथं आपली पालखी बसेल आता. साईनाथ महाराज की जय. बसलेली आहे आपली पालखी. चला नाश्ता वगैरे आपण जातो इकडे. नाश्ता वगैरे करू आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. चला हे बघतोय आपण आपल्या इथे नाश्ता आहे आता. मस्तपैकी नाश्ता. हे काय नाश्त्याला? मेंदूवडा सकाळच्या नाश्त्याला आपल्याला इकडे. हे सर्व मंडळी आलेत आपल्या इकडे. कुणी बनवलंय? 3 महाराज. मेन महाराज कोण आहे याच्यामधला? मस्त नाश्त्याला बसलो आता सकाळचं मेंदूवडा नाश्त्याला. हे बघा सर्व आपली मंडळी. बाबूला दाखव, बाबूला
हे बघा दाखव ना हे काय जेवतोय आणि लाजतोय बघा किती खातोय आणि तोंड पण दाखवतोय बघा ना. आईच्या मोठा होऊन क्रिकेटर बनणार आहे. हा ते त्याला दाखव. आता दाखव. आता बघ. आपण दुपारच्या होल्डला थांबलो इकडे आणि दुपारचा होल्ड आपल्या इकडे आहे. तर इकडे आलोत आपण आणि इकडे नाश्ता वगैरे म्हणजे इकडे खायला वगैरे फ्रूट वगैरे चांगले आहेत इकडे बघा. आता कलिंगड वगैरे आणि परत उसाचा रससुद्धा दिला जातो इकडे. चांगली सोय आहे साई भक्तांसाठी इकडे बघा. दुसरं आपली मंडळी आहेत, अजून मंडळी यायची आहे आपली, अजून आलेत नाही मंडळी आपली. इकडे आपली अर्धी मंडळी आहेत. ठीक आहे, 4 जण झालं आम्ही पुढे आलोच इकडे बघा. हे अजून पब्लिक आहे इकडे आणि इकडे फ्रीमध्ये आपल्याला उसाचा रससुद्धा मिळतो आहे. साईराम आपण इकडे सुद्धा आपल्याला खायला वगैरे ठेवलंय सर्व केळी वगैरे सर्व. हे काय आहेत का की खजूर वगैरे आहेत. त्याच्यानंतर इकडे केळी आहेत. खूप म्हणजे वेगवेगळे पदार्थ इकडे ठेवले आहेत. घेऊन घे. तर ही आपली पालखी इकडे लागले आणि इकडे एक अजून एक पालखी आली. ही कोणती पालखी अजून समजलं नाही. इकडे बघा, इकडे आय थिंक अजून पालख्या येणार आहेत. इकडे बघा, हा मोठा एक हॉल आहे इकडे. बघतोय मोहेश्वर रसवंती गृह यांच्याकडून आपल्याला म्हणजे फ्री उसाचा रस मिळतोय इकडे बघा. मंडई मस्त आलो आपण, फ्रेश वगैरे झालो इकडे आणि फ्रेश झाल्यानंतर जर आपण बाहेर आलो एक साईडला झोपण्यासाठी. तर इथे आपण आलो तर मस्तपैकी आणि आपली पोरं इकडे बघा, अर्धी जणं इकडे झोपल्यात सुद्धा. हॉटेल आहे इथे आणि अर्धी जणं बाहेर गेलेत. किंवा आल्यानंतर आपण जेवायला वगैरे जाऊन जेवण वगैरे झाल्यानंतर बघूया भजन वगैरे चालू आहे का तिकडे. आणि नंतर मग संध्याकाळी निघू आपण आपल्या पालखीसोबत परत. चला जाऊया. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा, खूप धमाक्याचा व्हिडिओ असणार आहे. तर इकडे बघतोय आपण दुपारी जेवणाला आलो आणि दुपारी जेवणाला आल्यानंतर इकडे बघा जेवण वगैरे वाढलेत. इकडे सर्व आपले मंडळी काकीसुद्धा आपल्या. कोणतं गाव आहे तुमचं? मार्लेश्वर बोंडी, म्हणजे काकीसुद्धा कोकणातच आहेत. इकडे सर्व मंडळी जेवण वाटले. हे बघा इकडे बघा, हे सर्व हे आपलेच आहेत. हां जय साई. हे बघा सर्व जेवायला बसले इकडे. इकडे सुद्धा बसले जेवायला. इकडे बघा सर्व आपलीच मंडळी आहेत. ओम साईराम. हे बघा सर्व दादा वगैरे सर्व बसले तिकडे. हे बघा सर्व यूट्यूबवरती ₹1,00,000 भेटतात की इकडे बघा, ही लास्ट आहे बघा. हे वरमान काढ. हे बघा, ही बघा लास्ट आहे ती. दादा आपला इकडे पण बघतोय आपण सर्व मंडळी बसले. बघतोय मुंबईमधील पहिली मानाची पालखी म्हणजे साई सेवक. इकडे बघा रथ बघा यांचा केवढा, खूप भारी वाटते मित्रांनो. आणि तुम्हाला तांडा बघायचा, तांडा ह्याला बघा, तांडा हा बघा. पब्लिक बघा फक्त रस्त्याला. इकडे बघतोय आपण साई सेवकवाल्यांचा तांडा बघा तुम्ही. जवळजवळ खूप पब्लिक आहे या पालखीला. इकडे बघतोय आपण ही वसई मित्र मंडळ म्हणजेच वापडी, वसईवरून ही पालखी आली आहे वापडीवरून. तर ही सुद्धा चालली आहे इकडे बघा, सर्व मंडळी येते इकडून. मित्रांनो आपण बघतोय
इकडे आल्यानंतर आपल्याला खूप पालख्या इकडे बघायला मिळत आहेत. आता आपण एक पालखी घेतली सुद्धा होती आणि आता चाललो दुसरी पालखी आहे. आपण तिकडे चाललो आता. इकडे तुम्हाला शूट दाखवलं आहे पालखीचं. तर चला जाऊया. फक्त आपण आपल्याला अजून एक पालखी भेटलेली आहे ती म्हणजे साई चरणवाले. आणि हे साई चरणवाल्यांची पालखी इकडे बघा. आणि आपण पाठीमागे बघितली ती म्हणजे वसईची पालखी होती. इकडे बघतोय आपण साई चरण आणि वसईवरून जी पालखी आली त्या पालखींची भेट होते आता इकडे. बघतोय आपण भेट झाली आता इकडे भेट होते. जय जय. दोन पालख्यांची इकडे आल्यानंतर पुढे भेट झाली आता. एक पालख्यांची भेट करण्याची एक वेगळीच पद्धत असते. इकडे बघतोय आपण आता. आपण महिलांची पालखी सुद्धा चालली आहे. साईराम साईराम. इकडे बघा महिलांची पालखी चालली. साई चरण आहेत आय थिंक. साईराम. आपली पालखी इकडे आरतीसाठी थांबली आहे बघा. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका शिराजे सकळ एका. तर मित्रांनो साई सेवकचा दांडा बघा फक्त. साई सेवकचा बोल गाना.